ओके डन. तर लक्ष द्या. बघा आपण अख्खं पार्टिशन रिकवर केलं, बरोबर आहे की नाही. म्हणजे एक पार्टिशन डिलीट केलं ई ड्राईव्ह आपण, आणि ते पार्टिशन आपण जसं तसंच वापस आणलं. त्याच्यामधले एक फाईलसुद्धा मिस नाही बघा. सगळ्या फाईल जसं तसेच. हे ॲन्सर फाईल बघा जशी तशीच. त्याच्यामध्ये काहीच नाही, डेटा कुठंच गेलेलं नाही. तुमचं एक फाईलसुद्धा मिस झालेली नाही, कॅरेक्टरसुद्धा मिस झालेलं नाही. एवढं तुमचं रिकव्हरी व्यवस्थित झाली आहे. म्हणजे अख्खं पार्टिशन आपण रिकवर केलं बाय युझिंग गिजस पार्टिशन मास्टर. चला आता पुढचे प्रॅक्टिकल बघू आपण याच्यावर. त्याच्यामध्ये अजून भरपूर प्रॅक्टिकल आपण घेऊ शकतो. जसं काय अनअलोकेटेड स्पेस कसं काय डिलीट होईल? हा तो अनअलोकेटेड स्पेस हा डिलीटच असतो ना, त्याला कसं काय डिलीट करतो? अनअलोकेटेड म्हणजे अजून तो कोणाला अलोकेट झालेला नाही. फॉर्मॅट केला ना, फॉर्मॅट केल्यानंतर जर आपण रिकवर केला तर रिकवर होतो. हा बघा. चला नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये हाऊ टू परफॉर्म अ डिस्क क्लोनिंग. डिस्क क्लोनिंग करणार आपण. डिस्क क्लोनिंग काय असतं माहिती का तुम्हाला सांगतो. आता मी गेलो समजा डिस्क मॅनेजमेंटमध्ये, आणि तुम्हाला दिसतंय 100 GB काय आपल्याकडे डिस्क आहे ना. डिस्क 0 किती GB आहे? 100. आणि याच्यावरती तुमच्याकडे 3 पार्टिशन आहे. एक 350 MB सिस्टम युजर पार्टिशन आहे, त्याला ड्राईव्ह लेटर नाही. एक सी ड्राईव्ह आहे 70 MB 70 GB, आणि एक आहे हे 30 GB. कोणतं डेटा ई ड्राईव्ह जे आहे ते 30 GB. म्हणजे टोटल 100 GB आहे. मग बघा तुम्ही काय करतो आहे, म्हणजे आपलं टार्गेट काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. की आपण काय करणार आहे की आता बिलकुल माझ्या ह्या हार्ड डिस्कमध्ये 100 GB मध्ये जेवढा डेटा आहे, जेवढे ॲप्लिकेशन आहे, जेवढे व्हॉल्यूम्स आहे, मला ॲज इट इज दुसऱ्या हार्ड डिस्कमध्ये पाहिजे, ब्लँक हार्ड डिस्क. आपण आता दुसरे ब्लँक हार्ड डिस्क लावणार. फिजिकल कम्प्युटरला काय केलं असतं आपण, फिजिकल कम्प्युटर साठा पोर्टवरती लगेच हार्ड डिस्क लावले असतं, बरोबर आहे की नाही. पण आता आपल्याकडे फिजिकल हार्ड डिस्क नाही. आपण काय करणार, थँक्स टू VMware वर्कस्टेशन की आपल्या प्रॅक्टिससाठी सगळं अवेलेबल आहे, ठीक आहे ना. मग इथं आपण वरती जाणार आणि VM टॅबमध्ये सेटिंग्समध्ये जाणार, आणि VMच्या सेटिंगमध्ये इथे एक नवीन डिस्क ॲड करणार. ॲड हार्ड डिस्क काय ॲड करणार आपण, हार्ड डिस्क. बिलकुल हार्ड डिस्क ॲड करणार, स्कजीवाली. क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल हार्ड डिस्क. आणि ती 100 GB आहे ना, तर ही पण 100 GB पाहिजे. म्हणजे ही जास्त असली तर चालते, ही 200 GB चालेल, पण 100 GB पेक्षा कमी. आता मला तुम्ही सांगा, तिकडे 100 GB आहे आणि ही म्हणून राहिली मी 50 GB बनवतो. 100 GB 50 मध्ये कशी क्लोन होईल का? का रे, तुझं म्हणणं आहे की तांब्यावर पाणी ग्लासमध्ये बसायला पाहिजे, बसाल का? नाही बसणार ना. तसंच पांडा आहे, पण ग्लासभर तांब्यात बसेल का नाही? काय राहत थोडंफार ते रिकामं राहायचं, काय फरक पांडा, पण बसेल ना. तसंच तुम्ही जे नवीन हार्ड डिस्क लावून राहिले ती मोठी असते चालेल, पण लहान नको त्याच्यापेक्षा सध्याच्या हार्ड डिस्क. तर आपण आता 100 GB देतो इक्वल, ती 100 ही 100. ओके. आणि क्लोन करणार ती हार्ड डिस्क ॲज इट इज विच्यावरती क्लोन होणार. हे टेक्निक खूप ठिकाणी वापरलं जातं. मग ही हार्ड डिस्क आली, ती आली का आपण लावली, लगेच डिस्क मॅनेजमेंट दिसले आपल्याला. मग डिस्क मॅनेजमेंट आले ना तुम्ही, ही अननोन हार्ड डिस्क आहे ना, हिला राईट क्लिक करायचं, इनिशियलाइज करायचं. येस, MBR वापरायचं फर्स्ट. झाली हार्ड डिस्क ऑनलाईन. बस आता आपल्याला काय करायचं, याच्यावरती कसं आहे सिस्टीम युजर C आणि E, तसंच मला याच्यावरती करा ॲज इट इज. म्हणजे ही हार्ड डिस्क जर आपली निघून जरी गेली तरी हार्ड डिस्क आपलं सिस्टीम चालू. आणि त्यासाठी आपल्याला क्लोन करायचं. ते म्हणतं की मला काहीतरी सापडलं नवीन का, मी याला स्कॅन करू का, रिलोड करू का? हां बघा, त्याला एक नवीन हार्ड डिस्क सापडते, ती जुराने होती, म्हणतात डिस्क 1 ॲड दिला. डिस्क 1 म्हणजे बघा पूर्ण अनअलोकेटेड. काय आता आपल्याला ही वाली हार्ड डिस्क आहे ना डिस्क 0, ही डिस्क 1वर क्लोन करायची. त्यामुळे आता काय करायचं, क्लोन करायसाठी डिस्क 0 सिलेक्ट करायची, आणि डिस्क 0ला सिलेक्ट करून वरती ऑप्शन बघा क्लोन, किंवा इकडे पण ऑप्शन बघा क्लोन, कुठे क्लिक करा क्लोन. मग ते काय म्हणतं बघा, सोर्स डिस्क कोणती आहे, सोर्स डिस्क आहे डिस्क 0, आणि टार्गेट डिस्क काय आहे, टार्गेट डिस्क फॉर क्लोन. हे बघा टार्गेट डिस्क कोणती आहे, डिस्क 1. तर सोर्स डिस्क 0 आहे आणि टार्गेट डिस्क क्लोन करण्यासाठी काय आहे, 1 आहे. ठीक आहे, बढिया. बघा आपण नाही म्हणत का ते सोर्स डिस्क लेआउट आणि टार्गेट डिस्क लेआउट आफ्टर क्लोन. क्लोन झाल्यानंतर टार्गेट डिस्क कशी रे,
आता एकाच कम्प्युटरला असल्यामुळे तुम्ही सांगा याचं सी याला पण सी बनल का ते? एकाच कम्प्युटरचे 2 सी ड्राईव्ह कसे राहतील? त्यामुळे ते म्हणतं आहे की हा सी ड्राईव्ह 70.36 जीबीचा आणि इकडं तो बनल दुसरा जो बनल ना आता इकडला सी आहे तर इकडं हा एफ ड्राईव्ह आहे. बघा दोघांची कॅपॅसिटी सारखी नाही पाहून घ्या आणि या दोघांची पण सारखी नाही पाहून घ्या. म्हणजे इकडं हा जी आहे तर हा जी आहे, बरोबर आहे की नाही? ओके, जसं आता ओके केलं क्लोन लगेच सुरू होईल. त्याने इकडून तिकडे फेकलं बघा आली आहे का? इथं फेकलं तर मग काय करायचं आपण इथे क्लिक करायचं आणि याला म्हणायचं अप्लाय. रिपोर्ट लागणार म्हणजे सिस्टीम रिस्टार्ट करावं लागणार अप्लाय. ओके, आता एक कम्प्युटर रिस्टार्ट होईल आणि रिस्टार्ट होता तो काय करून टाकेल बरं. ते आय पी एलच्या आवडमध्ये बेस्ट बॅट्समन कोणाला मिळाल? बरं लक्ष द्या, लक्ष द्या. सी डी म्हणजे ई आणि हा पण सी आणि हा पण ई, बरोबर आहे. पण काय एका कम्प्युटरवरती हे सी आणि ई डबल डबल कसे राहते? त्यामुळे सी ई एफ आणि जी असेल. पण हा सी ना तर हा याच्यामध्ये जो डेटा आहे बघा याला ओपन करा. याच्यामध्ये जो डेटा आहे ना बघा डेटा फोल्डर आहे. डेटा फोल्डरमध्ये हा फाईल आहे सेम सिमिलर तसंच बघा याच्यामध्ये पण हे बघा डेटा फोल्डर आहे की नाही ॲज इट इज. कारण की क्लोन झालेलं आहे क्लोन. दिस इज कॉल्ड एज अ क्लोन. या हार्ड डिस्कचं क्लोन ह्या हार्ड डिस्कमध्ये झालेलं. म्हणजे आता बघा तुम्ही त्या डिस्क मॅनेजमेंटमध्ये जर गेले डिस्क मॅनेजमेंट तुम्हाला कळत. हे बघा सिस्टीम रिझर्व सी ड्राईव्ह 70.36 70.36 ई ड्राईव्ह 29.30 29. हुबेहूब ह्या हार्ड डिस्कचा क्लोन ह्या हार्ड डिस्कमध्ये झाला. आता तुम्ही जर बघा ही हार्ड डिस्क जर काढून जर टाकली पहिलीवाली म्हणजे 0 आली तरी पण ह्या हार्ड डिस्कून तुमचं कम्प्युटर चालू होईल. कारण की हार्ड डिस्कमध्ये सगळं काही जसं तसंच त्याचं क्लोन आहे. त्यामुळे तर क्लोन झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक हार्ड डिस्क काढून टाकू. सांगा कोणती काढून टाकू हार्ड डिस्क? कोणती काढली तरी चालते. कारण हां ही आपण नंतर लावलेली ही काढायची का पहिली काढायची? पहिली काढली तर चालू होणार सिस्टम. कारण की या हार्डीचंच क्लोन इथं होती आहे की नाही तुम्ही बघा लागेल. पण आता ही जर हार्डी जर काढली तिथून ऑपरेटिंग सिस्टम चालू झाली आहे की नाही. आणि जशी ऑपरेटिंग सिस्टम चालू झाली आता लगे कम्प्युटर हँग होऊन गेला झाला हँग. कारण की वयसाच्यानं चालू झाली ते ना आता तेच हार्डीचंच राहिली नाही तर काय चालणार नाही. सगळं हँग झालं. सगळं फ्रीज झाले ते आता फ्रीज आहे काहीच नाही. कुठेच क्लिक होणार नाही काहीच नाही. मग आता काय करायचं आपल्याला? त्या ऑटोमॅटिक बंद होईल पाहिजे. झालं नाही झालं तर रिस्टार्ट करा. म्हणजे नेक्स्ट टाइम ते रिस्टार्ट होईल ना तर दुसऱ्या ॲडिशन चालू होईल पाहिजे. असं जे गरिबाचे हाल होतात ना तुम्हाला असं येतं. हे जग आहे ना गरिबाचं नाही तुम्हाला सांगतो. गरिबाला लोक काही हे नाही करत लोक देत नाही. हे बघा तुमचा डेटा जसं तसं कुठंच गेला. एक आर्टिस्ट गेली त्या आर्टिस्टचं स्क्रोल याच्यामध्ये होतं त्याच किती झालं. चाल आता पुढची प्रॅक्टिकल बाकी याची पटकन घेऊन टाकू. आपल्याकडे वेळ नाही. जरा बाहेर जायचं. हां आता काय प्रॅक्टिकल राहिले आपले बघा तुम्ही लक्षात. आता आपलं प्रॅक्टिकल बाकी आहे मर्ज. काय बाकी आहे? मर्ज. बघा आपल्याकडं सी आणि ई ड्राईव्ह दिसतो तुम्हाला. सी आणि बघा हा विंडोजमध्ये बिलकुल फॅसिलिटी नाही आहे की मला हा ई ड्राईव्ह जो आहे ना तो डायरेक्ट सीमध्ये मर्ज करायचा विदाउट लुझिंग ई डेटा. नाही तर आपल्याला सी ही आता ई ड्राईव्हची स्पेस जर सीमध्ये टाकायची असती तर आपल्याला हा ड्राईव्ह डिलीट करावा लागला असता आहे ना. डिलीट करून मग याला एक्सटेंड करून ही जागा इकडे टाकावं लागली असते. पण आता आपल्याला हा जो ड्राईव्ह आहे याला डिलीट नाही करायचं. या पार्टिशनला डिलीट न करता याचं हा पार्टिशन ह्या पार्टिशनमध्ये मर्ज करायचा. मर्ज करणं म्हणजे काय करणं? एकत्रीकरण करणं. तर चला आपण एकत्रीकरण करूया. हे बघा तर आपला हा जो सी ड्राईव्ह ना याला राईट क्लिक करा आणि इथं ऑप्शन आहे मर्ज. इकडे पण ऑप्शन असतो मर्ज आहे का? मर्ज. प्लीज सिलेक्ट अँड ॲडजस्टंट पार्टिशन.
ॲडजस्टन म्हणजे काय, लागून, लगतचा. ॲडजस्टन म्हणजे काय, लगतचा. तर मग आपण सिलेक्ट केला लगतचा, तर इकडं पण लगतचं आहे पण हे पार्टिशन नाही घ्यायचं, हे कसं सिस्टीम रिझर्व आहे. मग आपण घेतला ई ड्राईव्ह, बरोबर आहे. तुम्ही बघत असाल ना हो ते पेपरला, तर बघा हे ना, येतं की नाही. तुम्ही पेपरला जर व्यवस्थितपणे ॲड जर बघितल्या मधल्या पानं असतात त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटची ॲड असतात बघा. त्याच्यामध्ये बघा बिफोर असं टकलं झालेलं असतं आणि आफ्टर असे केस वेगळेलं असतं. दिसतं, बिफोर असं आहे 3 पार्टिशन, पण आफ्टर ज्यावेळेस हे मर्ज होईल त्यावेळेस फक्त एकच पार्टिशन राहिली तर सी, आणि हे तर याच्याशी काही घेणंच नाही, बरोबर आहे सिस्टीम. म्हणजे हे पार्टिशन गायब होईल की नाही. म्हणजे हे, आणि बघा हे 70 GB आहे आणि हे 29 GB आहे, पण ज्यावेळेस मर्ज होईल हे 99.66 GB म्हणजे एकच. बघा तुम्ही ओके, तर क्लिक इथं क्लिक करा आणि एक रिबूट लागणार त्याला.